नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. वृषभ राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना स्थैर्य, आर्थिक सुधारणा, नातेसंबंधातील बदल आणि मानसिक परिपक्वता देणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यापासून मनात सुरू असलेली अस्थिरता आता हळूहळू कमी होईल. जीवनात जे काही अडथळे निर्माण झाले होते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या महिन्यात मिळू लागेल. ग्रहांची स्थिती अशी सूचित करते की हा काळ संयम ठेवणाऱ्यांसाठी विशेष लाभदायक राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या भविष्यासंबंधी गंभीर विचार करा. अनेक नवीन योजना मनात तयार होतील. काही लोक घर, जमीन आणि वाहन खरेदीचा विचार करतील. जुन्या अपूर्ण कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी स्थिरता आणि आकर्षण दिसून येईल. लोक तुमच्याकडे विश्वासाने पाहतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना प्रगतीचा राहील. कार्यालयात तुमचे मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. काहींना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. विशेषतः बँकिंग, शिक्षण, प्रशासन, कला, संगीत, फॅशन किंवा सौंदर्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगले परिणाम दिसतील. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होत्या त्यांना महिन्याच्या मध्यभागानंतर चांगले प्रस्ताव मिळू शकतात. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील. मात्र कोणताही निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्यावे. व्यवसाय क्षेत्रात जून महिना लाभदायक राहील. व्यापारात नवीन ग्राहक मिळतील. जुने व्यवहार पूर्ण होतील. काही लोकांना मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत सुरू असलेल्या मतभेदांमध्ये सुधारणा होईल. शेती, अन्नधान्य, कपडे, सौंदर्य प्रसाधने, दागिने, रिअल इस्टेट किंवा लक्झरी वस्तूंशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती या महिन्यात मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. मात्र खर्चही वाढू शकतात. घरातील सुखसोयींवर, सजावटीवर किंवा कुटुंबासाठी मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असला तरी कोणत्याही योजनेची पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. कौटुंबिक जीवनात मिश्र परिणाम दिसतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण काही वेळा हट्टी स्वभावामुळे वाद निर्माण होऊ शकतात. विशेषतः जोडीदाराशी बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवावे. आईवडिलांचे आशीर्वाद मिळतील. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना खूप महत्त्वाचा ठरू शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात स्थैर्य जाणवेल. काही लोक आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करतील. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यात विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल. पती-पत्नीमधील भावनिक जवळीक वाढेल. काही लोकांना संतती संबंधी आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. कला, संगीत, डिझाईन, कॉमर्स किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी मेहनत कायम ठेवली तर चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेषतः आहारावर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. गोड पदार्थ, तेलकट अन्न किंवा अनियमित खाण्यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. घसा, मान, त्वचा किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. नियमित चालणे, योग आणि पुरेशी झोप फायदेशीर ठरेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घ्यावा लागू शकतो. या काळात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर राहील. काही लोकांना नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग येईल. तिसऱ्या आठवड्यात प्रवासाचे योग दिसतात. कामानिमित्त किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास होऊ शकतो. हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल. काही जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवस प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक व मानसिक समाधान मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. जून 2026मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संयम, योग्य आर्थिक नियोजन आणि नात्यामध्ये समजूतदारपणा ठेवला तर हा महिना मोठी प्रगती करून देणारा ठरू शकतो. या काळात शुक्र ग्रहाचा प्रभाव अधिक असल्यामुळे सौंदर्य, कला, प्रेम आणि ऐश्वर याकडे आकर्षण वाढेल. मात्र भौतिक सुखांच्या मागे धावताना मानसिक शांतता हरवू देऊ नका. जून महिन्यात वृषभ राशीसाठी कोणते शुभ संकेत आहेत? त्यांचा शुभ रंग आहे पांढरा गुलाबी क्रीम. शुभ अंक आहे 6, 2. शुभ दिवस आहे शुक्रवार, सोमवार. शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व. शुभ रत्न आहे हिरा किंवा ओपेल. काही विशेष करायचे उपाय: दर शुक्रवारी महालक्ष्मीचे पूजन करा. देवीला पांढरी फुले अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करा. गरीब महिलांना पांढऱ्या वस्तू दान केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि घरात सुख समृद्धी वाढेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास
आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.